अखेर डॉक्टरांनी आपला संप जो आहे तो मागे घेतलेला आहे आणि उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत सगळे जे डॉक्टर्स आहेत ते आपापल्या ड्युटीजवर रुजू होणार असल्याची महत्त्वाची बातमी आहे। उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत डॉक्टर संपावर जे आहेत ते मागे घेऊन कामावर रुजू होत आहेत। माडकडनं या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे आणि यासोबतच कामावर हजर न होणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रतिज्ञापत्र माडनं हायकोर्टात सादर केलं। यासोबतच हायकोर्टाच्या कारवाईत माडचा सहभाग नसेल असंही या प्रतिज्ञापत्रात सादर करण्यात आलेला आहे। आणि याच विषयावर माडचे वकील डॉक्टर दत्ता माने यांच्याशी बातचीत केली आमचे रिपोर्टर सोनाली शिंदे हिनं। ज्यांनी कोर्टामध्ये माडची बाजू मांडली ते माडच्या वतीचे वकील जे आहेत दत्ता माने ते आपल्यासोबत आहे। काय सांगाल, काय ॲफिडेव्हिट आहे ते माडने कोर्टासमोर सादर केलं? आज कोर्टाच्या पुढे मॅटर होतं त्यावेळेला माडच्या ॲडव्होकेटने सांगितले की आम्ही त्यांना सपोर्ट केलेला नाही आहे आणि जे प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी आहेत त्यांनी ड्युटीज रिझ्यूम केलेले, पण बाकीचे मेंबर्स आहेत ते अजून त्यांनी ड्युटीज रिझ्यूम केलेल्या नाही आहेत। त्यानंतर कोर्टानं सांगितलं की जर बाकीचे लोक तुमचं ऐकत नसतील तर तसं तुम्ही ॲफिडेविट फाईल करा, सो आम्ही ॲप्रोप्रिएट ऑर्डर पास करू। त्यानंतर त्यांनी ॲफिडेविट दाखल केलं आणि सांगितलं की आम्ही सर्क्युलर इश्यू केलेलं की ड्युटी जॉईन करण्यासाठी, तरी पण जे बाकीचे डॉक्टर्स आहेत त्यांनी ड्युटी जॉईन केल्या नाहीत। त्यामुळं कोर्टानं आता ऑर्डर पास केली की तुम्ही 8 वाजेपर्यंत जर सकाळी ड्युटी जॉईन नाही केलं आहे तर कन्सर्न मॅनेजमेंट आणि कन्सर्न ऑथॉरिटीज आहेत ते ॲप्रोप्रिएट ॲक्शन डॉक्टरांच्या अगेन्स्ट घेऊ शकतात। सर, BMCकडून अशी पण आकडेवारी कोर्टात मांडण्यात आली वेगवेगळ्या हॉस्पिटलमधली, काय त्याबद्दल तुम्ही सांगाल? साधारणपणे 135 डेथ जे आहेत ते या संपादरम्यान झालेले आहेत। BMCचे ॲडव्होकेट आहेत त्यांनी स्टॅटिस्टिक्स आज कोर्टाला सांगितलं, त्यामध्ये 135 लोकांची मृत्यू झालेली आहे हॉस्पिटल्समध्ये। पण याबद्दल काय माडची भूमिका आहे? मांडणे याबद्दल काय सांगा? इनफॅक्ट एक हे पण कारण आहे की डॉक्टर स्ट्राईक गेल्यामुळं मृत्यू झाला, म्हणजे त्यांना जर वेळच्या वेळेला जर प्रॉपर ट्रीटमेंट भेटली असती तर कदाचित हे मृत्यू झाले नसते। एकूणच आज कोर्टाने शेवटचं पाऊल उचललं, शेवटची एक संधी दिली असं म्हणायला हरकत नाही। उद्या जर 8 वाजेपर्यंत जर हे डॉक्टर्स रुजू झाले नाही तर कोर्टाने प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिलेत। मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट विकास सोनाली, महाराष्ट्र वन। आपल्यासोबत बोलण्यासाठी सायन हॉस्पिटलचे डीन सुलेमान मर्चंट आहे। कोर्टामध्ये जी सुनावणी झाली त्यामध्ये BMCकडून जे आकडेवारी मांडण्यात आली, साधारणपणे 100पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला या संपादरम्यान, त्याबद्दल काय सांगा? मला असं सांगायचं की BMCचे जे हेल्थ फॅसिलिटीज आहे त्या पॉप्युलेशन नंबर्स खूप आहे। एक 1.5 करोड पेशंटला BMC बघतात, इट्स अ ह्यूज नंबर। सो ते नंबर आपण हे लक्षात ठेवलं की डेथ्स आर नॉट सो हाय फिगर्समध्ये वी आर कन्सर्न व्हायला पाहिजे, पण अलार्मिंगचं काय असं अलार्मिंग फिगर्स नाही आहे, कारण की नंबर्स ॲडमिटेड खूप होतात आणि नेहमी जे डेथ्स होतात ना तो त्यापेक्षा खूप जास्ती वाढले असं काही हे नाही। आणि संपामुळे असं झालं तर आता सांगायचं काय ते खरं नाही असं। म्हणजे संपामुळे ह्या डेथ झाल्यात असं म्हणता येणार नाही? सगळे डेथ संपामुळे झालेत असं म्हणत आहे। नॉर्मल काही प्रमाणात परिणाम झाला, परिणाम ऑन द हेल्थ कॅरियर्स, ते रेसिडेंट्स आपले बॅकबोन आहे आणि ते नसल्यामुळे आपलं बघा रुटीन सर्जरीज बघा, रुटीन केअर बघा, ते सगळं सेमी इमर्जन्सी पण कदाचित ते अफेक्ट होईल, पण इमर्जन्सी केअरवर आम्ही लक्ष दिलं आहे। टीम जे आहेत त्यांनी पण सकारात्मक भूमिका घेतली, आपल्याला सगळ्यांना परत बोलवायचं अशी भूमिका घेतली, पण जी आकडेवारी समोर आली आहे ती आकडेवारी संपाच्या मुळे झाली आहे का याबद्दल ते स्पष्ट बोलत नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास सोनाली, महाराष्ट्र वन।